जय श्रीराम सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज 22 जानेवारी आणि आपल्या रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झालेली आहे. सर्वकडे राममय वातावरण झालेलं आहे. सगळेजण आपण साक्षीदार आहोत या सोन्याच्या दिवसासाठी. खूप वर्ष थांबलो, 500 वर्षाहून जास्त दिवस झाले. प्रभू रामांची आज प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येमध्ये राम मंदिर झालं. सर्वजण खूप खुश आहेत. आपण सगळेजण या दिवसाचे साक्षीदार आहोत. आपल्याला हे पाहायला भेटलं, हे आपलं भाग्यच आहे. आपण काही तिथं गेलो नाहीत अयोध्येत, पण आपण टी व्हीवर पाहिलं, हेही भाग्यच आहे. भाग्याचा दिवस आज उजाडला. आज त्यामुळेच आपण सगळीकडे दिवाळी आणि गुढीपाडव्यासारखं आपण दरवाजे ते सजवले असतीलही तुम्ही, मीही सजवलेत. सगळीकडे दीपोत्सव साजरा होणार आहे आणि आपण सर्वजण खूप खूप खुश आहोत. त्याचबरोबर आपल्याला निमंत्रण पत्रिकाही भेटलेली आहे आणि त्यासोबत अक्षताही भेटलेल्या आहेत. त्याचं काय करायचं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. कारण का ते खूप म्हणजे मौल्यवान रत्नापेक्षाही त्या अक्षतेला जास्त महत्त्व आहे. तसंही आपल्या अक्षता हे आपल्या पूजेमध्ये ह्या यूज केल्याच जातात. कधीही गणपतीचं पूजा असू दे किंवा कोणतीही सत्यनारायणाची पूजा असू दे, लग्न कार्यामध्ये सुद्धा अक्षतांचं खूप महत्त्व आहे. कोणत्याही पूजेमध्ये कार्यामध्ये अक्षता ह्या खूप महत्त्वाच्या असतात. तशाच ह्या अयोध्येमधून आलेल्या अक्षता यांचंही खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामलल्ला विराजमान झाले आहेत अयोध्येतील राम मंदिरात. 22 जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आहे. ज्या दिवसाची शेकडो वर्षापासून वाट पाहिली जात होती, तो दिवस अखेर जवळ आला आहे. भव्य असे राम मंदिर बनून तयार आहे. राम मंदिरात होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्ताच्या मनात उत्साहाचे वातावरण आहे. हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला जाणार आहे. या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून नाही तर जगभरातून हजारो लोक अयोध्येत आले आहेत. आजच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारी मोजक्या लोकांनाच येथे प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर मात्र सर्वांसाठी हे मंदिर खुले होणार आहे. सध्या घरोघरी जाऊन रामभक्त लोकांना अयोध्येतून आलेल्या अक्षता देत आहेत. त्या तुम्हाला आम्हाला पण भेटलेल्या आहेत. याच माध्यमातून लोकांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देखील दिलं जात आहे. पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की या अक्षतांचे करायचे काय? अक्षता देऊन निमंत्रण देण्याची ही जुनी परंपरा आहे. भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळापासून लोक त्यांच्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षतांचा वापर करत असतात. लग्नाची पत्रिका देताना देखील अनेक जण सोबत अक्षता देतात, जे हळदीने रंगवलेले असतात. कारण हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात अक्षता वापरल्या जातात. निमंत्रण दिलेल्या अक्षतांचं काय करायचं? हा एक मोठा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडलाय. ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी आहे, ज्यामुळे धन आणि वैभव प्राप्त होते. त्यामुळे ते तांदूळ तुम्ही लाल रेशमी कपड्यात बांधून तिजोरीत ठेवू शकता. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल. तुम्ही ही अक्षता तुमच्या देवघरात देखील ठेवू शकता किंवा तुमच्या जवळच्या राम मंदिरात देखील जाऊन देवावर अर्पण करू शकता. तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुभ कार्यात देखील त्याचा वापर करू शकता. ज्यांच्या घरात विवाह होणार असेल त्या अक्षतांमध्ये देखील हे अक्षता तुम्ही मिसळू शकता. याशिवाय औक्षण करताना देखील हे तांदूळ तुम्ही वापरू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. आणि जाण्याच्या आधी एकदा जय श्री प्रभू राम की जय. जय 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 श्री राम. आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि धन्यवाद, तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला. आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.